आणि तुमच्यासाठी. श्रोते हो, जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून. कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकेतून. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी निमंत्रित करते शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री कणसे सर यांना. पुढील कार्यक्रमाची सूत्रे मी सरांकडे सुपूर्द करीत आहे. कणसे सर. सुस्वागतम. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे उपशिक्षण अधिकारी मुंबई शहर बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग श्रीयुत विनोदजी कदम सर, संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीयुत बोराडे सर, माजी कार्याध्यक्ष श्रीयुत शिरकांडे सर आणि इतर सर्व विभागांचे मान्यवर, सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. अतिशय सुंदर अशी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि हे सांगायला आपल्याला अतिशय आनंद वाटतो आम्हाला की महाराष्ट्रामध्ये अशा बोटावर मोजण्यासारख्या संस्था आहेत की ज्या शतकोत्तर 100 वर्ष पूर्ण होऊन शैक्षणिक क्षेत्रात छान काम करत आहेत. आणि त्यापैकी मगाशी अहवालामध्ये तुम्ही ऐकलं असेल की 116 वर्ष ही आपली संस्था आहे. आणि ही जी घाटकोपरची शाखा आहे, 4 मार्च 2026ला आपण सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करतोय आणि 4 मार्च 2027ला एक मोठा कार्यक्रम, सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम याच मैदानामध्ये संपन्न होणार आहे. हे सांगण्याचं तात्पर्य यासाठी आहे की इवलंसं रोप लावलं गेलं पुण्यामध्ये आणि त्याचा वेल आज गगनापर्यंत पोहोचलाय. 30,000हून अधिक विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये दर्जेदार आणि चांगलं असं शिक्षण घेत आहेत. आपण जर आजूबाजूला पाहिलं असेल तर कदम सर, आम्हाला सांगायला आनंद वाटेल की या ठिकाणचे स्थानिक आमदार, मंत्री, प्रख्यात डॉक्टर्स, सर्जन्स हे सर्व आमचेच विद्यार्थी आहेत. आणि हा वारसा जपण्याची प्रेरणा आम्हाला आपल्या संस्थेचे माजी कार्याध्यक्ष शिरकांडे सर आणि सध्याचे आपले जे कार्याध्यक्ष आहेत बोराडे सर, हे आम्हाला कायम देत असतात. म्हणजे अगदी गमतीचा भाग सोडला तर बोराडे सर एक दांडकं घेऊन आमच्या मागे उभे असतात, एक चांगल्या अर्थानं की हे काम झालं पाहिजे. पूर्णपणे अनुदानित शाळा असून सुद्धा शाळेमधलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सगळे वर्ग आहेत, सगळी लॉबी आहे, टर्फ आहेत. आपण पाहिलं असेल की ही सुविधा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुद्धा उपलब्ध होत नाही सहजासहजी. आणि या सगळ्याचं श्रेय आपल्या बोराडे सरांना जातं. कारण सेनापती खंबीर आणि दूरदृष्टी असलेला असला की मग बाकीची सेना बरोबर लढते. एखादा पुढे मागे झाला तरी त्याला बरोबर ट्रॅकवर आणण्याचं काम ते करतात. आणि हेच आपल्या यशाचं गमक आहे की आज विद्यापन शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची झुंबड उडते. आता 12वीची परीक्षा, 10वीची परीक्षा झाली की आपण बघतो की एक जत्रेसारखं स्वरूप तयार होतं की आम्हाला प्रवेश पाहिजे, आम्हाला प्रवेश पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते आणि शाळेत टीमवर्क असतं. सगळ्यांचं मिळून प्रयत्न, डिवोटेड भावनेने केलेलं काम हे शाळेला, संस्थेला पुढे नेत असतं. म्हणजे आपण थोडक्यात सांगायचं तर असं कि हर बुलंदी को छूने की हमारी इच्छा रहती है. जे चांगलं आहे ते कुठेही असू द्या, म्हणजे केवळ आपल्या घाटकोपर परिसरात नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असू द्या, देशाच्या कानाकोपऱ्यात असू द्या, जगाच्या कानाकोपऱ्यात असू द्या, ते आपल्याला काय इकडे आणता येईल, आपल्या मुलांना आपल्याला काय चांगलं देता येईल. आणि त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सुद्धा
बोराडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळ्या शाळांना भेटी देतो. तिथल्या काही चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही आपल्या शाळेमध्ये इम्प्लिमेंट कशा करता येतील ते बघतो. ॲडमिनिस्ट्रेशन अजून चांगलं सोपं सुलभ कसं करता येईल ते आम्ही बघतो. आणि हे सगळं करत असताना विद्याभवनचं नावलौकिक हा असाच उंचावत राहील याबद्दल आम्ही अगदी निशंक आहोत. आम्हाला अभिमान वाटतो की विद्याभवनचं नावलौकिक असाच वाढत राहणार आहे.